तात्या हो तात्या काय करताय? हे गुरांना खायला टाकलं आता. कुठे नाही करताय तुम्हाला? अरे लाईट गेली बाबा. काय लाईट गेली असं टाकायचं? गाय खातात का त्याला पूर्ण? काय नाही आता कुट्टी चालू केली ना हे चिपाड गोळा करून घेतो कुट्टी. तो कायला तंतन करतो. बरं जाऊन दे मग, चिपाडायची केली तरी काय अडचण नाही. ना आता काय माहिती आहे का, हे कुट्टी ते तुला थोडे दिवस बघावंच लागणार आहे. का? पंढरपूरला जायचं होतं. काय? हा काय माहिती आहे का, अरे आषाढीला नव्हतं जाता आलं, आता कार्तिकीला तरी जातो बाबा. म्हणजे दिंडीत? हा आणि ही गुरांचं मायचन होत असतोय काय तुम्ही? अरे पण नवतरपणात नाही जाणं झालं बाबा, आता म्हातारपणात तरी जाऊन दे ना. अरे मात्र पण अरे मायचन हे काम होत असतं का? एवढी कशाला ही करून ठेवल्यात गुरं? अरे 2 दिवस तू केली तर काय मरतोय का तू? अहो पण दिंडीतच जावं म्हणून नियम आहे का? काही काही आपल्या कामात देव बघितला. अरे आहे ते, पण तिकडे देवळात जायला नको थोडंफार तरी? देवळात जावं म्हणूनच नसतं, मनातून श्रद्धा असावं लागती. हे बघ बाबा, तरुणपणात आम्हाला काही जमलं नाही काय नाही, आता तरी जाऊ दे ना आम्हाला. आता पण जमणार नाही अजिबात. काय झालं? काय चालल्यात 15 दिवशी दिंडीला? आपल्याच्याने होईन काही गायांचं? का चाललंय तुम्ही? बघा आता या गुरांमुळे आम्ही पण जात नाही ना कुठे फिरायला, मग तुम्ही कसं काय जाऊ शकता? तू तर नाही करते गुराचं, फिरायला जात नाही तू. हा मग मी सांभाळतीये ना घर, मग तुम्ही हे तरी करताय ना. हा आम्ही वावर सांभाळायचे, जनावर सांभाळायचे, तुम्ही आहेत पैसे घ्यायला. करतोय ना मी थोडंफार, माझ्या सगळं होत असतं का? हे बघ बाबा, आम्हाला आहे ना आतापर्यंत आहे ना कुठल्या लग्नाला सोडू नका तुम्ही, कशाला सोडू नका, कार्यक्रमाला नका, पाहुण्यांकडं, पण एवढं आम्हाला दिंडीला जाऊन येऊ द्या. तुम्ही एक काम करा, त्यांची सोय करा आधी. अरे भाऊ त्यांची कस काय सोय करणार आहे? तुम्ही दोघं नवरा बायको 8 दिवस सांभाळा ना. आमच्या जण होत असतं काय? तू काय बोलतील का? एक काम करा, एक नाही घ्या हातात त्यांना. पाच येते, पाच येते. अरे 5 आणि ती बारकाली मिळून सगळे 10-12 शेळ्यांसकट. एक काम करा, तुम्ही असं हाताला बांधा आणि निघा, जावं घेऊन, काय नाही अडचण. तुम्हाला त्या टायमाला म्हणलं देवधर्म करा, नाही म्हणे माझ्या पोरासाठी मला सारं कमवून ठेवायचंय. म्हातारपणात आता निघाले देवाला पोरग सांगा तर सांभाळा जाणार. अरे ठेवून दे ना कमवून, काय त्यांचं चुकलंय? तुम्ही एक काम करा, मग वारीला जाण्यापेक्षा एक दिवस जावा, मी तुम्हाला गाडी करून देतो आणि दर्शन करून माघारी या. आम्हाला याच्यात जायचंय, दिंडीत जायचंय. अहो पण ते म्हणतात ना तुम्हाला का? कशाशी घेणं नाही, होय. तुमचं दर्शन होईल त्याशी घेणं नाही. घरचं कामाला वैतू ना तुम्ही दिंडीत चाललायत वाटतं. त्याच्यासाठीच करून ठेवलेत आम्ही एवढे. हा चांगलं सांगतो ना, दर्शन एक दिवस केलं काय 8 दिवस दिंडीत गेलं काय सारखंच आहे ना. अरे बाबा, पण तुला कळतं का, शेवटी दिंडीची आपली परंपरा आहे, नाही आम्हाला करता आली की हिथून पुढं तरी करू दे. अरे लोक आम्हाला म्हणतात देवधर्म तरी कवा करणार? बरं लोकांचं जाऊ दे, तुझा आजा बी जात होता बरं का दिंडीला, आम्हाला तरी निधन जाऊ दे त्याच्या पाठोपाठ. हे सगळं तात्या तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण एवढं गुरांचं नसतं होत मायाच्याने, खरंच नाही होणार. तात्या आई तुम्ही ऐका, नाही मायाच्याने होणार. अरे ते शेजारची बाई नवतरपणापासून जाते ना, अजून जाते. आहे तुला त्यांचं दिसतंय, एखाद्या गायला मस्टडी फिस्टडी झाली का, असं दूध राहिलं तर काय होणार? ती गाय किती रुपयाला पडेल आपल्याला? अरे पण काम तर 5वीला कायमच पुजलंय आमच्या, देवा धर्माला नाही म्हणू नये. अरे लोक काय काय करतात देवासाठी. देवाधर्माला नाही म्हणणं चूक, पाप आहे लय मोठं. मी ती पाप नाही करीत, पण तुम्हाला फक्त माझ्या घरचं काम होणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय मायाच्याने. अरे मग एखादा गडी लावून दे बाबा. हो जाऊ दे त्यांना, जाऊ दे, गडी लावू आपण. बरं मी काय म्हणतो, मायाच्याने काय होईन ती होईन, थोडंफार मी करीन. तो आपल्या गावातला स्वाम आहे का, तर माझ्या सांगणं नाही यायचा, ही त्याला भाकरी करून घालीन, तुम्ही त्याला जाता जाता म्हणून जावा. तो गुरा मागला ना. हा तो गुरा मागचाच करेन चट गायांचं काम, खायला जर सोडले ना त्यांनी तर मी ट्रॅक्टरवर घेऊन येईन. नाही नाही बरोबर आहे. आणि कसं आहे माहिती आहे का पोरा, हो उद्या आमचं काय बरं वाईट झालं काय झालं नाही, तर नाही. तुम्हालाच बघायचं ना सगळे. एवढं- नाही म्हणून चालणार आहे का? एवढ्या लवकर नसतं तुमचं बरं वाईट होत, आपल्या देवाधर्माचं करताय ना, तुम्ही बिंदासपणे जावा, फक्त तेवढी मला सोय लावून द्या. आज संध्याकाळी त्याला बोलावून उद्या तुम्ही निघा, मी येतो तुम्हाला सोडायला हा हा हा. आणि ती काय गुरा माग भूमलं तर झिंडते, त्याला म्हणा हिथंच आमच्या इथं कामाला राखा आमचा. करीन तेवढं, काय अडचण नाही. तुकडा त्याला घाल 2 टाइम. नाही मी करते ते. चांगलं 5 पकवान करून घालीन, काय नाही अडचण. हा हा हा. अरे तुझ्यासाठीच नवस बोलले होते बाबा, याचा संसार रेगा रुपये लागला तर मी जाईन तिकडं म्हणून दिंडीत. हाय आई मी नाही म्हणलोच नाही तुम्हाला, आता तर आपलं ठरलंय ना. तुम्ही एक काम करा, जावा तुम्ही, करा तुमची आजची काय काय तयारी आहे ती, कपडे फिपडे भरा, बॅग फिगी, हा 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 चालतंय मग. आणि पैसे आहेत का जायला? पैसे बरं देते, कपाटातले पैसे दे त्यांना, देते काढून द्या. 5-10 हजार रुपये दे, म्हणजे त्यांचं होऊन जाईल. आणि कमी पडले तरी फोन करा, तसलं फोन पेऊन सोडतो मी लगेच. हा नाही नाही त्याची काय गरज, पायी जाणार आहे पायी येणार आहे आम्ही. नाही तरी लागलं तरी सांगा, बरं चालतंय. मला फोन करा, त्यांनी नाही उचल. हा हा. आणि त्या पोराला 2 तुकडं खाऊ पिऊ घाल जरा, जप आपला. 2 रुपये वाढून दिले तर कुणी काम हसत करते, आणि आल्यासरशी म्हशी बादरून घेते याकडनं हा? कवर त्या संसारात जीव घालतात, चला ना देवा धर्माला. नाही नाही जायचंच आहे आता. पण कसं आहे माहिती आहे का, यांचं सगळं मार्गी लावून दिलं म्हणजे आपण मोकळं झालो, आहे का नाही? आता मार्गी लागला घेतच आहे की सगळं. हा हा चालतंय. मी काय करतो, तू उसाव पाणी सोडतो,
हा आज आणि मग उद्या ज्याला गुरांचं थोडं करीन त्या सोमाने थोडं काय केलं तर मग त्याला परत झालं की गुरांची मोटर चालू करायला हवी हा 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 चालतंय चालतंय येऊ का हा हा चल बघ साहेबाचं बघ तू हा चला बरं झालं बाबा पोरांनी ऐकलं तेच तर म्हणलं जाऊन देतात का नाही चला आवरू आता